स्वतःची काळजी घेणं म्हणजे आपण नेमकं काय करत असतो? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि बघायला गेलं तर सर्वसाधारण आहे. परंतु आपण कशा पद्धतीने आपली काळजी घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस विमानात प्रवास करत असाल, त्यावेळेस त्या विमानामध्ये अनाउन्समेंट केली जाते. कदाचित तुम्ही ऐकली असेल, की तुम्ही स्वतःला ऑक्सिजन मास्क लावा किंवा बेल्ट वगैरे लावा. अशा काही तुम्हाला त्यावेळेस सूचना दिलेल्या असतात. कारण ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ऑक्सिजन मास्क लावाल, तरच तुम्ही इतरांना सुद्धा वाचवू शकाल. तर असंच काही गोष्टी असतात, ज्यावेळेस आपण स्वतःची काळजी घेत असतो, तरच आपण इतरांची काळजी आपण घेण्यासाठी मात्र सज्ज होत असतो. तर काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करत असतो, हेच आपण आज बघणार आहोत. तर नमस्कार, मी नीता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर आणि पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. तर आजचा विषय खूप छान आहे. खास करून जे महिला वर्ग असतील त्यांच्यासाठी तर हा खूपच छान असू शकतो. कारण या कॅटेगरीमध्ये असं होतं की महिला बऱ्याचदा स्वतःची काळजी घेण्यामध्ये कुठेतरी असमर्थ होऊन जातात काही कारणामुळे किंवा असफल होऊन जातात. कारण त्यांचं रुटीनच तेवढं खूप पॅक असतं. जरी गृहिणी असाल किंवा तुम्ही वर्किंग असाल, तर आपण स्वतःची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करतो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काळजी घेणं म्हणजे नेमकं काय, की आपण एखादा उपचार पद्धती स्वतःवर करतो का? किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेणं, शरीराची काळजी घेणं किंवा आपले शारीरिक किंवा मानसिक या गोष्टीवर आपण काय उपचार पद्धती घेत आहोत का? किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचा, ऐशोआरामाचा आपण उपभोग घेणं म्हणजे आपलं स्वतःची काळजी घेणं असा होतो का? किंवा एखाद्या धनाचा किंवा पैशांचा आपण स्वतःसाठी वापर करणं किंवा त्याचा उपभोग घेणं ही एक स्वतःची काळजी असू शकते का? तर अर्थातच नाही. कारण ज्यावेळेस आपण मेंटली आणि फिजिकली या दोघांमध्ये बॅलन्स राखण्यामध्ये सक्षम होऊ शकतो, तरच आपली स्वतःची काळजी घेणं आपण म्हणू शकतो. कारण बऱ्याच अशा काही महिला वर्ग असतील किंवा अनेक लोकं असू शकतात, ज्यावेळेस आपण या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यायला जातो, त्यावेळेस मात्र फक्त आपण एक शारीरिक ज्या काही व्याधी आपण ज्याला बोलतो, शारीरिक व्याधींकडे आपण लगेच तात्काळ लक्ष देतो. जरी आपल्याला खरचटलं असेल, लागलं असेल किंवा एखादं बंद काही झालं असेल, तर आपण किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, तर अशा गोष्टींकडे आपण लगेच त्वरित लक्ष देत असतो. परंतु काही गोष्टी आपल्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम करत असतात आणि या गोष्टी काही दीर्घकालीन सुद्धा असू शकतात. जर तुम्हाला अशा गोष्टींचा तुमच्या मानसिकतेवर आघात झाला असेल किंवा काही वर्षांपूर्वी तुमच्या मनामध्ये अशा काही जटिल गोष्टी तुमच्या आतमध्ये राहिल्या असेल, तरीसुद्धा तुम्हाला या व्याधी स्वरूपात तुम्हाला शारीरिक गोष्टींवर सुद्धा या दिसायला लागतात. तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण काळजी घेणं म्हणजे नेमकं काय, या गोष्टींचं जर गांभीर्याकडे लक्ष दिलं किंवा याचं गांभीर्य जर आपण लवकर समजून घेतलं, तर नक्कीच आपल्या या गोष्टींपासून आपल्याला सुटका किंवा त्याच्यावर आपल्याला चांगल्या उपचार पद्धती किंवा जे काही आपल्या थेरपी असेल ते करू शकतो. तर यासाठी आपण मी जर सांगायला गेलं तर यासाठी आपण स्वसंमोहन किंवा ज्याला आपण आत्मसंमोहन ज्याला म्हणतो. सन्मोहन म्हणजे काही एक वेगळी असं एक टोटके किंवा जादूटोणाची एक प्रक्रिया अजिबात नाही आहे. ही आपल्या एक ब्रेनची जी काही मशागत ज्याला आपण बोलतो, मेंटली जे काही आपल्या फिजिकली राहण्यासाठी आपल्याला मेंटल हेल्थची स्ट्रॉंग असतं किंवा ते फिट असणं खूप गरजेचं असतं आणि ह्या गोष्टी आपल्याला स्वसंमोहनच्या मार्फत आपल्याला केल्या जातात. कारण आपलं अवचेतन म्हणजे ज्याला आपण अंतर्मन म्हणत असतो, त्याची ताकद मात्र अफाट असते आणि सगळ्याच गोष्टी, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्या मनापासून उद्भवत असतात. जर की तुम्ही एखाद्या गोष्टीवर उपचार घेत असाल, तर त्यावर मात्र तुमचं मन राजी होत नसेल. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला एवढं फारसं शारीरिक गोष्टी काहीच झालेल्या नसतात आणि ज्यावेळेस तो एखाद्या सायकॉलॉजिस्ट किंवा सायकाट्रिस्टकडे जातो की मला या अशा गोष्टी होत आहेत, मला शारीरिक लक्षणं येत आहेत आणि त्यावेळेस त्यांना एक असं प्लासिबो म्हणून एक टॅबलेट येते आणि त्यांना ती दिली जाते आणि त्यावेळेस ते त्यावर विश्वास ठेवून ते घेऊन टाकतात आणि त्यांना काहीच म्हणजे लगेच त्यांना आराम पडतो. असं ज्यावेळेस ते पुन्हा एकदा त्या डॉक्टरांना सांगायला येतात की मला तुम्ही दिलेल्या गोळीने खूप चांगला आराम पडला. परंतु ह्या गोष्टी अशा असतात ज्यावेळेस आपण मानसिकतेवर निर्धारित होऊन जातो की आपली मानसिकता यावर काय विचार करत आहे किंवा त्यावर काय रिप्लाय देत आहे, तरच आपल्या या गोष्टी आपण स्वतः यामध्ये उतरवत असतो आणि या गोष्टींचा अर्थातच या गोष्टीचा आपल्याला असर त्यावेळी दिसायला लागतो. तर सांगायचा उद्दिष्ट हाच आहे की ज्यावेळेस तुम्ही मानसिकरित्या परिपूर्ण काही गोष्टींवर विश्वास ठेवून किंवा ॲक्सेप्ट ज्यावेळेस करत असतात,
त्यावेळेस मात्र रिझल्ट तुम्हाला पूर्णपणे चांगला येत असतो, मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो. आणि ह्या गोष्टींची जर तुम्हाला केअर करायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला स्वसंमोहन ही प्रक्रिया खूप बेस्ट आणि चांगली आहे, 100% आहे. आणि नो साईड इफेक्ट, कुठल्याही गोष्टींचा याच्यावर म्हणजे विपरीत परिणाम नाही आहे, किंवा या गोष्टीची आपल्याला अतिरिक्त सवयसुद्धा होत नाही. जेवढं तुम्ही याचा सराव करत असाल, जेवढी याची प्रॅक्टिस करत असाल, त्यावेळेस तुम्हाला ते यश संपादन करण्यासाठी मात्र नक्कीच कामी येऊ शकते. जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे शारीरिक असो किंवा मानसिक असो, या गोष्टीवर तुम्ही स्वसंमोहन जी प्रक्रिया तुम्ही करत असाल, ज्यामुळे आपलं पूर्ण शरीर, अवचेतन मन पूर्ण रिलॅक्स होऊन तुमचं सबकॉन्शियस माइंडची जी मशागत ज्याला आपण बोलतो, किंवा रिप्रोग्रामिंग जे आपण करत असतो, तर ह्या स्वसंमोहन प्रक्रियेमुळे करत असतं. आणि कुठे ना कुठे आपला दिवसभराचा जो काही थकवा आहे, जी काही आपली शरीराची मरगळ आहे, ते काढण्यासाठी मात्र एक रिलॅक्सेशन, प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन ज्याला आम्ही म्हणतो, ते सुद्धा मिळणं आपल्या शरीराला तेवढंच नितांत गरजेचं असतं. आणि या गोष्टींचं जर तुम्ही बॅलन्स केलं तर नक्की तुमचं जी काही रुटीन आहे, येणारा जो काही काळ आहे, तो नक्कीच चांगला, पॉझिटिव्ह, सकारात्मकतेने भरलेला आणि खूप ऊर्जादायी असा असतो. आणि हा प्रवास खूप पुढे जाऊन अजून सुंदर होऊ शकतो. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर मात करण्यासाठी, म्हणजे तुमचा आत्मविश्वास असेल, तुमचा ताणतणाव असेल, तुमचं मानसिक आरोग्य असेल, अशा अनेक बाबींवर हा स्वसंमोहन हा उपचार पद्धती तुम्ही स्वतःसाठी स्वतःसुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला काही तज्ज्ञांकडून या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात, जे काही सायकोलॉजिस्ट असेल, किंवा तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, शिकायच्या असेल, तर नक्कीच आमच्या सेंटरशी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि तुमच्या काही या रिलेटेड काही गोष्टी, मानसिकतेवर आधारित काही गोष्टी असतील, किंवा या रिलेटेड तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील, किंवा स्वसंमोहन असेल, हिप्नोथेरपी असेल, तर अशा अनेक माध्यमातून जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात, आमच्या टीमशी बोलू शकता, आमच्या काउन्सिलरशी तुम्ही संवाद साधू शकता. नक्की तुम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला सुद्धा आवडेल. तर आपला जो टॉपिक आहे स्वसंमोहनचा, तर ह्या काही प्रक्रिया असतात, सायकोलॉजिकल आपलं ब्रेन प्रोग्रामिंग आपलं त्यावेळेस केलं जातं. एक रिलॅक्सेशन मोडमध्ये आपण जाऊन त्या अवचेतन मनला आपण स्थिर करण्याचं काम या स्वसंमोहन स्थितीमध्ये करत असतो. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये लागू केल्या तर नक्की तुमचं जे काही डेली केअर रुटीन आहे ते खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं. याला काय तुम्हाला जास्त पूर्ण दिवसभर ट्रीटमेंट करण्याची किंवा असं धरून बसण्याची अजिबात गरज नसते. तर तुम्ही स्वतःसाठी फक्त दिवसातनं 10 मिनिटं किंवा 20 मिनिटं तुम्ही देऊ शकतात आणि तुमचं रिप्रोग्रामिंग तुम्ही करू शकता. जर काय तुम्ही सकाळी उठून या गोष्टी केल्या, उठल्या तर तुमचं जे काही दिवस आहे तो पूर्ण ऊर्जेने भरलेला जाईल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. आणि जर तुम्ही पूर्ण थकून आला असाल दिवसभरातनं, तर रात्री झोपायच्या आधी जर मात्र हे तुम्ही स्वतःसाठी लागू केलं संमोहन, तर नक्की तुमची जी काही रात्रीची झोप आहे ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि अर्थातच अजून काय हवं असतं, की आपल्याला एक शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, जरी आपल्याकडे शरीर चांगलं ठेवण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत, किंवा अनेक आपण जे काही सर्जरी असेल किंवा ट्रीटमेंट अदर जे काही आपण करून घेत असाल, परंतु तुम्ही जर मानसिकतेचं आरोग्य जर कमवलं तर नक्कीच या गोष्टींवर सुद्धा तुम्ही मात करू शकतात. एवढी खात्री या उपचार पद्धतींमध्ये आहे. तर नक्की तुमचं आरोग्य चांगलं ठेवा, सुदृढ राहा, चांगलं मानसिकतेने तुमचं जे काही पुढचं लाईफ आहे चांगल्या पद्धतीने जगा. जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडासाही हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल, तर नक्की माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं माहिती या माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, आणि ते तुम्हाला आधी मिळण्यासाठी मात्र तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे. हा एक उद्देश आहे. आणि जर तुम्हाला काही अजून या गोष्टी रिलेटेड माहिती हवी असेल, किंवा इतर काही अजून व्हिडिओ मानसिक आजारांवर किंवा सायकोलॉजिकल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, तर नक्की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, किंवा माझ्या इन्स्टाला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता. तुमचे प्रश्न काही असेल तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकतात. तर नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं मी नक्कीच काम करेल, आणि त्याच्यावर नक्कीच आपण पुढे जाऊन उपचार किंवा काउन्सिलिंग करू शकतो. तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात. आणि कमेंटमध्ये जाऊन आता तुम्ही कमेंट करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तो